नमस्कार. गणेशोत्सवाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त गर्दी किंवा सगळ्यात जास्त लगबग आपल्याला कुठे दिसते तर ती लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये. देशातला अगदी सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा देशाचे गृहमंत्री असो किंवा देशातला सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, प्रत्येकाला आस लागलेली असते ती लालबागच्या राजाच्या दर्शनाची. या मूर्तीत असं काहीतरी खास नक्कीच आहे की ज्याची ओढ त्याच्या प्रत्येक भक्ताला वाटते. या मूर्तीतले सात्विक भाव पाहून अनेकांचे डोळे आपसुकच भरून येतात. म्हणजे इतक्या तासांच्या रांगेत हे सगळे भक्तगण उभे असतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या राजाचं पहिलं दर्शन घडतं तेव्हा प्रत्येकजण अगदी भावूक झालेला असतो. राजाच्या पायावरती आपलं डोकं असावं आणि आपल्या डोक्यावरती त्याच्या आशीर्वादाचा हात असावा, ही भावना प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये असते. आणि याच राजाची मूर्ती साकारण्याचा मान गेल्या 90 वर्षांपासून ज्या कांबळी कुटुंबियांकडे आहे, त्या कांबळी कुटुंबातले संतोष कांबळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपल्याशी खास संवाद साधण्यासाठी. कांबळी कुटुंबियांच्या गेल्या 3 पिढ्या लालबागच्या राजाची मूर्ती साकारतायत. या मूर्तीचं पेटंट सुद्धा कांबळी कुटुंबियांकडे आहे. आकारानं अतिशय भव्य, आकारानं अतिशय उंच, पण भक्तांसाठी तितकाच कोमल असलेला आणि भक्तांवर कायम कृपादृष्टीची बरसात करणारा हा राजा कांबळी कुटुंबीय कसा कसा साकारतात हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. लालबागचा राजा जगभरात ट्रेंडिंगचा विषय गणेशोत्सवाच्या दरम्यान मधला. त्या लालबागच्या राजाची मूर्ती आपल्या हाताने साकारली जाते. किती वर्षांपासून तुमचं कुटुंब राजा साकारतायत, राजा घडवतायत? लालबागचा राजा हे माझ्या आजोबांपासून आमची सेवा आहे. माझी तिसरी पिढी माझ्या आजोबांनी मधुसूदन धोंडोजी कांबळी यांनी 1935 पासून राजाची सेवा चालू केली होती आणि त्याच्यानंतर मग ती जबाबदारी माझे मोठे काका व्यंकटेश मधुसूदन कांबळी यांनी एक साधारण 1960 नंतर ते 2002 पर्यंत केली आणि त्यांच्या वयानुसार मग 2002 पासून ते आजपर्यंत मी आणि माझे वडील रत्नाकर मधुसूदन कांबळी अशी या सेवेमध्ये रुजू आहोत. या मूर्तीचं ना रूप खूप विलोभनीय आहे. म्हणजे या मूर्तीत असं काय भक्तांना भावतं, दिसतं, ही प्रत्येकाची श्रद्धा आहे खरं तर. पण तो राजा साकारताना तुमच्या मनातले भाव काय असतात? मला आता सगळे विचारतात, अरे आम्ही प्रत्येक मंडळात जातो तर सगळे बाप्पा असे हेल्दी आहेत, तुझा बाप्पा एवढा स्लिम काय? तर मी तेच म्हणतो की आम्ही जी फॉलो केलेली आर्ट आहे ती लोकांना एवढी भावली आणि आज आम्ही स्वतः इतके वर्ष बाप्पाच्या सेवेत आहोत. त्यामुळे मी गणपतीला खूप मानतो, माझी फॅमिलीही मानते आणि आम्ही प्रत्येक गोष्ट ही खूप कटाक्षाने सांभाळत असतो बाप्पाच्या बाबतीत. तर जसं की आता तुम्ही बघाल तर बाप्पाचं जे रूप आहे आपलं गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत आहे. त्यामुळे मला भले आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्याला त्याचं रूप सांभाळायचं आहे आणि आज आमचा एक भाव असतो की आज लालबागचा राजा म्हटल्यानंतर ते ऐटीत दिमागात बसायला पाहिजे बाप्पा आपला. तर आम्ही त्याला थोडं क्रॉस तुम्ही बघितलं असाल, आमचं थोडा डावा खांदा असतो तो थोडा पुढे असतो, राजाचा चेहरा असतो हा थोडा टिल्ड असतो. त्याच्यामध्ये आमचा एवढाच भाव असतो की आपण जेव्हा आपली व्यक्ती जेव्हा आपल्याला कोणी भेटायला येतो आणि आपण लाडाने असं बघतो, अरे ये बाबा मला भेट, तर ते सगळे भाव त्या बाप्पावर तुम्हाला दिसतात. आणि बाप्पाचा फेससुद्धा बघा स्माइलिंग असल्यामुळे लोकांना पण तो आपलासा वाटतो. म्हणजे बाप्पापेक्षा कोणतरी तिथे साक्षात बसलं आणि आपलं घरातलीच कुटुंबातली एक मोठी व्यक्ती आहे असं लोकांना वाटतं. आणि आज तुम्ही बघता की आमची तीच एक म्हणजे पुण्याई म्हणा किंवा आज आम्ही जे कमवलं ती ही गर्दी दिसते तुम्हाला लालबागला, तेच आमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत. आम्ही सगळेजण लालबागच्या राजाचं मुखदर्शन जेव्हा सगळ्यांसाठी फोटो ऑपॉर्च्युनिटी म्हणून तो सगळ्यांच्या समोर येतो, तेव्हा आम्हा सर्वसामान्य व्यक्तींना तो पहिल्यांदा दिसतो. पण राईट फ्रॉम डे वन तुम्ही त्याच्यासोबत असता. तयारी कधीपासून सुरू होते? किती दिवस लागतात राजाची मूर्ती साकारण्यासाठी, तयार करण्यासाठी? लालबागच्या राजाचं गणेश मूर्त पूजन असतं. प्रत्येक मूर्तिकाराचा एक सोहळा असतो मूर्तिकार आणि मंडळाचा, की कोणी पाटपूजन करतो, कोणी मातीपूजन करतं. तर आम्ही हे मातीपूजन सोहळा पूर्वीपासून करत आलो. मग कालांतराने मग नुसती माती का ठेवायची, आता ती ॲक्च्युली मातीची पूजा असते. तर आम्ही एक त्याला छान रूप द्यावं म्हणून ते आम्ही पावलाचा आकार मातीचा तिथे ठेवायला लागलो. आणि ते सगळं पाद्यपूजन म्हणजे पाद्यपूजन सोहळा असं नाही, त्याला गणेश मूर्त पूजन म्हणतो आम्ही. तर ती पूजा झाल्यानंतर ज्या दिवशी मूर्त होतो त्याला गणपतीच्या मातीची पूजा केली जाते, जो तुम्हाला पायाच्या आकारात ती दिसते. आणि ते झाल्यानंतर जो पाय आहे
तो लोकांचा असा गैरसमज खूप आहे की अरे हाच पाय आम्ही तिथे परत लालबागच्या राजाला लावतो, असं नाही आहे. तर ती माती आहे ॲक्च्युली. तर ती माती आम्ही नंतर त्याचे बारीक तुकडे करून आणि लालबागच्या राजाच्या म्हणजे गणपती बाप्पाच्या नावाने जी सुपारीची पूजा केली जाते त्याच दिवशी, तर ह्या दोन्ही गोष्टी आम्ही बाप्पाच्या शरीरात सोडतो आणि सुपारी ही उजव्या पायात सोडली जाते. त्यामुळे ते जे सत्व असतं 2 महिन्याचं म्हणजे साधारण जूनच्या 15 आमचं हे पाद्यपूजन झालं, की त्याच्यानंतर मग आम्ही ज्यावेळेला कलर कामाला घेतो बाप्पाला जवळजवळ 2 महिन्यानंतर, त्याला मग ते कलर पूर्ण व्हायच्या आधी आम्ही हे सगळं बाप्पाच्या शरीरामध्ये सोडतो. जेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती घडत असते तर सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट काय असते त्या 2 महिन्याच्या किंवा 2.5 महिन्यांच्या प्रोसेसमधली? आव्हानात्मक पहिली गोष्ट म्हणजे आज जसं मी म्हटलं, की आम्ही आमच्याच कला जपतोय. बरं दुसरी गोष्ट राजा हा पूजेचा असल्यामुळे आम्हाला कटाक्षाने प्रत्येक गोष्टी ही खूप सांभाळावी लागते आणि मी खूप देवाच्या बाबतीत म्हणजे स्ट्रिक्ट असल्यामुळे मी तिथे कोणाचा वावर पण जास्त ठेवत नाही. कारण कसं आहे, बाहेरून कोणी कसं येऊ शकतं. कोणाची इच्छा असते, बाबा अरे तू बनवतो तर मला पण गणपती बाप्पा बनवताना बघायचं आहे. तर मी शक्यतो त्या गोष्टी टाळतो. कारण कोण कुठून येईल कसं आणि बाप्पाला डोकं टेकेल. तर त्या काही गोष्टी ज्या तिकडे असतात त्या मला कटाक्षाने सांभाळतात. नाहीतर हे जर आपण पावित्र्य जपलं नाही तर त्याचा इनडायरेक्टली फटका आम्हाला पडतो. जसं आता मी म्हटलं आम्ही सिंहासन बनवतो. तुम्ही बघितलंत की नवीन वेगवेगळ्या प्रकारचे सिंहासन असतात. आता लोकांना माहिती आहे की लालबागचा राजा आता हा एकाच पोजमध्ये असतो. कारण आम्हाला आता जास्त बदलता येत नाही. कारण दोन्ही पायांवरती डोकं टेकलं जातं. तर सिंहासनामध्ये बदल केले जातात. आता हा ट्रेंड झाला की यावर्षी जे काही सिंहासन असेल तर आता लोकांचं एक अट्रॅक्शन असतं की बाबा यावर्षी सिंहासन काय असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे मी देवाच्या माध्यमातून आणि देवाच्या रिलेटेडच आम्ही सिंहासन बनवत असतो. तुम्हाला कुठलंही असं चुकीचं किंवा आम्ही काही लावलं आहे सिंहासनावर बाप्पाला बसवलं आहे असं नसतं. आम्ही आमचं देवत्व म्हणजे बाप्पाचं देवत्व खूप सांभाळतो. तुमची टीम किती जणांची आहे? राजा घडवण्याची टीम किती जणांची आहे? साधारण 10 ते 12 जण माझी फॅमिली आणि माझे सहकारी जे आहेत ते आम्ही राजाची सेवा करत असतो. मी आज कुठलंच शिक्षण न घेता आज या क्षेत्रात आहे आणि माझे घरामध्ये पण माझे वडील, माझे भाऊ वगैरे सगळे जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं डिग्री आणि डिप्लोमा करून झाले. पण मला एक अभिमान वाटतो की खरंच आज त्यांची पुण्याई, माझ्या आजोबांची पुण्याई आहे की आज मला ह्या गोष्टीत आवड होती. मी खूप धार्मिक असल्यामुळे मी ह्या गोष्टीमुळे इंटरेस्ट घेतला. पप्पांनी मला या क्षेत्रात आणलं आणि आज मला देवाचं महत्त्व कळलं. त्यानंतर मला शिकवणारे जे मी शाळेत कधी अभ्यास नाही केला, पण देवाचा अभ्यास खूप केला. कारण शेवटी कसं आहे आज आपलं आज आराध्य दैवत आहे. कुठल्याही मूर्तीला सजीवपणा येतो त्या मूर्तीतल्या डोळ्यांच्या भावामुळे. तर बाप्पाचे डोळे म्हणजे राजाचे डोळे म्हणजे किती अवघड काम असतं किंवा किती कौशल्याचं काम असतं आणि त्यावेळेस किती दिवस लागतात. त्यावेळचं कॉन्सन्ट्रेशन कसं? तुमचा अनुभव काय डोळे साकारतानाचा? अ, डोळे साकारायचा हा जो मान आहे हा माझा पूर्णपणे पप्पांचा आहे. आज ते पप्पा इतक्या वर्षात म्हणजे काकांनंतर त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, काकांना जेव्हा त्यांनी प्रूव्ह केलं की नाही आज मी करू शकतो. तर जे काही आहे ते लोकांचे कुठलाही भक्त येतो की आज जी गर्दी आहे, ते सगळ्यांची नजर जाते पहिली राजाच्या डोळ्यावरती. तर राजाचे डोळे म्हणजे आम्ही त्याला कुठलाहीच वेगळा इफेक्ट देत नाही. लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी त्याच्यावर चमकी मारतोय का काही नाही. जे माझ्या 2 फुटाच्या गणपतीला आहे तेच आपल्या राजाला आहे. आणि एक आहे मी जसं म्हटलं ना, की ज्यावेळेला डोळे काढल्यानंतर त्यातला जो एक भाव आहे आणि तुम्ही आता राजा बसलाय, तर तुम्ही कुठल्याही अँगलनी बघा 360 डिग्री किंवा 180 डिग्री कोणी लेफ्टला उभा आहे, कोण सेंटरला आहे किंवा कोण राईटला आहे. प्रत्येकाला असं वाटणार बाप्पा आपल्याकडे बघतोय. तर ही जी खासियत आहे ही माझ्या पप्पांची आहे. तुमच्या घराण्याचा खूप मोठा वारसा आहे लालबागच्या राजा मूर्ती साकारण्याचा. तर बदल कसे होत गेले? म्हणजे पहिला लालबागचा राजा कसा होता आणि आज जे आम्ही रूप पाहतोय सगळेजण, ते रूप किती सालापासनं पुढे कांबळी कुटुंबियानं कंटिन्यू केलंय? माझ्या आजोबांच्या काळामध्ये जो बाप्पा होता, लालबागचा राजा होता, हा छोटा होता. 5 फुटाचे होते आणि त्यावेळेला चलचित्र तुम्ही बघितलं असाल, छोटे-छोटे चलचित्र आणि त्यातनं पण काहीतरी चांगला संदेश द्यायचा, या हिशोबाने आम्ही चलचित्र कारण माझ्या आजोबांनी मोर दॅन 100 इयर्स झाले आता, की चलचित्र हा प्रकार हा माझ्या आजोबांनी मुंबई, महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस केला होता आणि त्या काळी ज्यावेळेला 5th किंग जॉर्ज येणार होते 1925 साली मुंबईमध्ये, तर राजासुद्धा आमच्या फॅमिलीला राजाचं जी सेवा मिळाली ती त्याच एका कारणामुळे की आज
माझ्या आजोबांना जेव्हा 5th किंग जॉर्ज मुंबईत आले होते त्याला तिकडे सांगितलं गेलं की ही जीप आहे तर आम्हाला जीपला हत्तीचा आकार द्या, त्याच्यावर अंबारी करायची आहे आणि आम्ही अंबारीमध्ये त्यांना बसवून आम्हाला त्यांची मिरवणूक काढायची आहे 5th किंग जॉर्जची. तर माझ्या आजोबांनी ते एवढं सक्सेसफुली पार पडलं की त्यांना त्यावेळेला फर्स्ट प्राईज पण मिळालं, गोल्ड मेडल मिळालं गव्हर्नमेंटचं. आणि नंतर मग 1934 साली जेव्हा लालबागच्या राजाची स्थापना झाली त्यावेळेला भिसळे मूर्तिकार होते. मग तिकडचे स्थानिक नगरसेवक वगैरे काय बोलले की आज एवढा आपला स्थानिक कलाकार आहे, मधुसूदन कांबळी आपल्या लालबागमध्ये राहतात, तर 1935 साली आपण त्यांना मूर्ती बनवायला देऊ लालबागच्या राजाची. मग तिथून जो आज प्रवास चालू झाला आमचा, तर थेट आजपर्यंत आम्ही बाप्पाच्या सेवेमध्ये आहोत. स्वतः वैयक्तिक संतोष कांबळींचा स्ट्रगल सुद्धा खूप मोठा राहिला, तो अनेकांना माहिती नाहीये. लोक आता तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी पाहतायत, यश पाहतायत, पण त्या पलीकडे त्या पाठीमागे तुमची खूप मोठी मेहनत आहे. कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण नसताना जगभरात ज्या मूर्तीला मान आहे, ज्या राजाला मान आहे, त्याला तुम्ही सध्या घडवता, पण त्या पाठीमागचे दिवस कसे आहेत, तो सगळा स्ट्रगल कसा आहे? मी थोडक्यात सांगेन. बघा, मी जेव्हा लहान होतो माझी मम्मी आम्हाला सोडून गेली. त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी आम्हा तिघा भावांना वाढवलं. मला जसं मॅच्युरिटी येत गेली तसं मला कळायला लागलं की पप्पा आम्हाला जेवण करून ऑफिसला जात आहेत वगैरे. मग मी त्यांचं बघून जेवण करायला शिकलो. हळूहळू माझे भाऊ पण जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं डिग्री करत होते. काका वगैरे सुद्धा, पप्पा हे त्यावेळेला डिप्लोमा वगैरे केलेलं आहे जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं. त्यामुळे मग हळूहळू असतं की बाबा घर पण आपल्याला चालवायचं, कारण आमचं त्यावेळेला बिझनेस हा काका सांभाळायचे माझे, आणि मी आणि पप्पा वगैरे आम्ही आमचं पप्पांचा जॉब होता. मग मी बरेच जॉब्स केले वगैरे, म्हणजे 4 तासाचं डेमॉन्स्ट्रेशन दुकानाच्या बाहेर असतं ते केलं मी. कारण का मी तिथे लाजलो नाही, कारण मला माझं घर चालवायचं. मला काय फक्त काम करायचं आहे, जे इमानदारीत जे काय असेल ते आपल्याला इमानदारीने कमवून आपलं घर चालवायचं आहे. ते केल्यानंतर मग 1-2 वर्ष जरा चांगला जॉब भेटला मार्केटिंगचा, पण ते पण नंतर कंपनी बंद झाल्यामुळे परत थोडं त्रास झाला मला. मग आता करायचं काय, तर मला फिरायची आवड खूप होती. मग मला कोणीतरी सजेस्ट केलं की तू बाबा कुरिअर बॉय म्हणून असे स्टँडर्ड चार्टर्डचे कार्ड्स असतात, ते दिवसाला 50 तुला डिलिव्हर करायचे आहेत आणि तुला अमुक एवढा पगार भेटेल, तर तू करू शकतो का? म्हटलं ठीक आहे, मी करीन, मला आवड आहे. ते करता करता मग त्याच्यात पण फक्त मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक अनुभव आला की आपल्याला जज केलं जायचं. म्हणजे आता शेवटी ऑब्व्हियसली आता मी कुठेतरी पाणी मागायचो, मला तहान लागली, अमुक झालं, तर काही कम्युनिटीज अशा होत्या, मी आता कोण ते मला पण माहीत नाही, पण कधी कधी काही लेडीज असायच्या त्या डोक्यावर पदर टाकून बाजूला थुकायचे आणि आपल्याला पाणी द्यायचे. हे पण मी सहन केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे तो स्ट्रगल आहे. आणि मी एवढंच म्हणतो की देव कधीच डोळे झाकून नसतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आज मी घरामध्ये कुठलंही शिक्षण न घेता आज मी या क्षेत्रात आहे. आज आमच्या कुटुंबाची कला आज जगविख्यात आहे. आज बाप्पांनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं, त्याचा मला अभिमान आहे. जसं मी म्हटलं की आज राजा हे खूप मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांना वाटतं अरे तू तर लालबागचा राजा बनवतो, पण त्याच्यामागे किती स्ट्रगल आहे माझ्या फॅमिलीचा, आज डेडिकेशन आहे, तेवढं सॅक्रिफाईस पण आहे. पण आम्हाला खरंच आनंद आहे की आज आपल्या कलेतून आज इतक्या लोकांचा रोजगार आहे. आज साध्यात साधं म्हणजे मी बघितलं ना की आज एक भाजीवालासुद्धा लालबागचा राजाचा फोटो विकायला ठेवत असतो. आज तिथूनही लोक फोटो घेतात. त्यामुळे आज काही असो, त्याला काही त्याच्यातनं XYZ मिळत असेल, 2 रुपये 5 रुपये वॉटेवर, पण एक शेवटी ते आशीर्वाद आहेत. लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे संतोष रत्नाकर कांबळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. त्यांच्या कुटुंबियांकडे हा मान कसा आला आणि ते बाप्पाची मूर्ती कशी घडवतात या सगळ्या संदर्भात या गप्पा अशा सुरू ठेवूया. सगळेजण खरं तर तुम्हाला पॉप्युलरली ओळखतात लालबागच्या राजाचे मूर्तिकार म्हणून, पण बरेचसे सेलिब्रिटी आहेत, राजकारणी आहेत की ज्यांचा सुद्धा थोडासा हट्ट असतो म्हणा किंवा आग्रह असतो तुमच्याकडे की तुमच्याच हातनं साकारलेली मूर्ती आम्हाला आमच्या घरी विराजमान करायची आहे. अशी कोण कोण मंडळी आहेत, सेलिब्रिटी नेते मंडळी? शिल्पा शेट्टीचा पण तसंच नवस होता की ज्यावेळेला माझं लग्न मी राजकुंद्राशी होईल त्यावेळेला माझं नवस पूर्ण झाल्यावर तुला जो घडवतो त्या फॅमिलीकडनंच मी त्याच हातातनी माझ्या घरामध्ये मी माझी मूर्ती बसवेन. आज ते जवळजवळ 2010पासून माझ्या क्लायंट आहेत. तसेच मिनिस्टर्समध्ये म्हटलात तर भुजबळ साहेबांचा गणपती गेले आम्ही 75 वर्ष बनवतो आहे माझ्या काकांपासून. ते स्वतः छगन भुजबळ साहेब अध्यक्ष आहेत मंडळाचे अंजीरवाडीचे. त्याच्यानंतर उदयदादा सामंत आज जे औद्योगिक मंत्री आहेत तेही 2012पासून माझे क्लायंट आहेत. त्यांची पण इच्छा होती की आज
आमचा रत्नागिरीकर आम्ही मुंबईपर्यंत येऊ शकत नाही, तर तुझ्या हातची मूर्ती आम्हाला रत्नागिरीमध्ये दे. तर आज ते रत्नागिरीच्या राजाचे स्वतः अध्यक्ष आहेत. आजही ते स्वतः आज एवढ्या म्हणजे मोठ्या लेवलला असूनसुद्धा आज ते स्वतः गणपती घ्यायला येतात आणि मूर्त करून ते त्यांचे गणपती नेत असतात. त्यामुळे मला एक समाधान आहे की आज आपण त्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही, पण आज राजांनी त्या लोकांना माझ्यापर्यंत आणलं. मला खूप अभिमान आहे की माझ्या कारखान्यामध्ये एवढे छान छान व्यक्ती येतात आणि सगळे आपल्या हातून गणपती बाप्पा घेऊन जातात आणि आशीर्वाद घेतात बाप्पाचे. तेच आमच्यासाठी खूप मोठी पुण्याई आहे. जेव्हा आज तुम्ही पाहता की गेली 90 वर्ष ज्या गणेशाची मूर्ती तुम्ही साकारताय, आज तिथे देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस येऊन पण माथा टेकवतो, देशातल्या सर्वोच्च पदावरती असलेला राजकारणी सुद्धा येतो आणि सर्वसामान्य भाविक सुद्धा येतो. जेव्हा हे चित्र तुम्ही पाहता तेव्हा तुमच्या मनातले भाव काय असतात? मी एवढंच म्हणेन की आज माझं पर्सनली किंवा माझ्या वडिलांनी, काकांनी, आजोबांनी जे पण काय आज पेरलं होतं, आज त्या लोकांनी निस्वार्थीपणे, माझे आजोबा पण तसेच होते, काका पण तसेच होते, मी आणि माझे पप्पा पण तसेच आहोत. आज ॲज अ ब्रँड म्हणून मी बघायला गेलो तर मी आज मला नावं ठेवतात, अरे तू फक्त घरगुती गणपती 100 ते 125च करतो किंवा सार्वजनिक पण 20 ते 25च करतो, जिथे तुला त्याच्यात 3-4 पट करायचं आहे. म्हणलं तसं नाही. आज मी देवत्व जपतो. आज माझं जरी प्रोफेशन असलं तरी मी आज गणपतीमध्ये माझं देवत्व जपतो. भले माझा 2 फुटाचा असो का राजा असो. आज प्रत्येकजण जो माझ्याकडे ज्या भावनेने येतो, त्यामुळे मला बाप्पाची जी क्वालिटी आहे ती पण सांभाळायची आहे, त्याचं रूप पण सांभाळायचं आहे आणि एक लिमिटेड काम असेल तर काम करायलाही मजा येते. विसर्जनाच्या दिवशी म्हणजे प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये खूप वेदना असतात, दुःख असतं. पुढच्या वर्षी येणार माहीत असलं तरी सुद्धा ती एक हळहळ असते. तुम्ही जेव्हा विसर्जनाचा तो दिवस अनुभवता किंवा विसर्जन होताना बघता, तेव्हा तुमच्या मनातले भाव काय असतात? 2008 साली असं झालं की त्यावेळेला अध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे जे होते, 75 वर्ष होतं त्यावेळेला, 75th इयर होतं राजाचं. तर त्या लोकांनी मला मान दिला की आमची पूर्वीपासून एक प्रथा आहे, म्हणजे लालबागचा राजा जेव्हा जागेवरनं हलवतात, उत्तर पूजा झाल्यानंतर जेव्हा हलवतात, त्याला कुटुंबातले सगळे व्यक्ती म्हणजे काका, पप्पा वगैरे तिथे असतात मूर्ती हलवायला, म्हणजे मंडळ आणि ते असतात. एक मान असतो की बाबा हलवताना तुमचा हात लागला पाहिजे. असं करत मी 2008 पासून तिकडे त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा तू ये आणि तू पण असा उभा राहा बाप्पा हलवायला तिकडे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला एक अजून एक चांगला मान दिला की बाबा तू गणपतीच्या खांद्याजवळ उभा राहा वरती. तुला म्हणजे आज तो तुमचा जो मान आहे, म्हणजे तुमच्या कलेचा जो मान आहे, तू आज राजा तुम्ही घडवता, त्याला जो मान मिळतो ना, ते तुला वरून दिसणार. वरून तू बघ, तुला कसं वाटतं. आणि आम्हाला लालबागच्या गणेश गल्लीच्या बाजूला आमचं घर आहे. तर आम्ही जसं तिथे मग आम्ही गाडीवरनं उतरतो, तर रथावरनं त्या. तर ज्या वेळेला मी फर्स्ट टाईम जो एक्सपिरियन्स केला, मी गल्लीतनं जेव्हा बाहेर पडलो, त्यावेळेला अक्षरशः मी म्हणतो ना, माझं डोकं पूर्ण सुन्न झालं. आणि अजूनही तीच परिस्थिती आहे. गर्दी एवढी असते की फक्त तुम्हाला चारी बाजूला डोकी दिसतात. राजाला एका पाकळीसाठी तरसणारी लोक असतात. म्हणजे आम्ही आज रथावरनं जेव्हा कोणाला प्रसाद देतो किंवा फुलं वगैरे अशी अर्पण करतो, बाबा दादा मला फूल दे, मला एखादी पाकळी दे, त्या एका पाकळीसाठी पण खूप लोक वेडे असतात. त्यामुळे खरंच खूप भरून येतं की आज आपण जे काही कला म्हणजे इथे कलेच्या माध्यमातून आपण काही जे घडवलं आहे आणि आज एवढं जग त्या पायाजवळ येतं आहे, त्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या फॅमिलीसाठी तरी कुठलीच नाही आहे. तुम्ही काय मागता दरवेळेला राजाकडे? इतके लोक येऊन, लाखो लोक येऊन काही ना काहीतरी मनातलं सांगतात. तुम्ही काय मागता? मी बाप्पाकडे एवढंच मागतो की बस जेवढी म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आज तुम्हाला तुझ्या चरणाशी ठेव. जेवढी मला सेवा करता येईल, ज्याच्यात म्हणजे आज मी माझ्या आजोबांपासून 91 वर्ष आली, आज 100रीला आमचा बाप्पा येतो आहे. बस एवढंच आहे की तू तुझ्या चरणी मला एक म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. मी जसं म्हटलं की आज माझी भद्रकाली आई, साईबाबा आणि राजा हे माझ्या आयुष्यातले खूप मोठी ताकद आहे. आज त्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर आहे. तर मी एवढंच म्हणेन की राजाला एवढंच म्हणतो की शेवटच्या श्वासापर्यंत ठेव आणि सगळ्यांना असे भरभरून आशीर्वाद दे. जाता जाता अगदी लायटर नोटचा प्रश्न, फोन किती येतात गणपतीच्या दरम्यान की आम्हाला दर्शन घ्यायचंय? तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी लिटरली कॉल उचलत नाही. आणि असं होतं की मी आज रिलेशन जपणारा माणूस आहे खूप. म्हणजे आज मी म्हटलं ना, आज आज मी तुमच्यासमोर आहे या फक्त लालबागच्या राजामुळे.
आज मला जे पण कोणी ओळखतात ते लालबागच्या राजामुळे. आणि सगळ्यांचं इच्छा असते, अरे दादा तू एवढा घडवतो तर आम्हाला ॲटलिस्ट समोरून दर्शन दे. पण आज गर्दी अभावी कसं झालं की आज तिथे जाणं खूप अशक्य आहे आणि खरंच खूप गर्दी असते. त्यामुळे मी पहिल्यासारखं आता मला पॉसिबल होत नाही जाणं तिथे. पण दिवसाला नाही ना म्हटलं तरी मोर दॅन 100 कॉल्स माझे तुम्ही बघाल तर लिस्टमध्ये सगळं रेड असणार आहे, कारण मी उचलतच नाही. कारण मला आवडत नाही की उद्या जर तिथे जाऊन त्यांचं दर्शन नाही झालं तर मी कोणाला दोष देऊ शकत नाही, कार्यकर्त्यांना ना कोणाला. कारण मला माहिती आहे तिकडे काय परिस्थिती आहे. लांबून जेवढं बघायला मजा येते बाप्पाला, म्हणजे त्याचं जे रूप आनंद घेता येतो, ते जवळून सुद्धा कधी कधी असं होतं की तुम्ही डोकं टेकायला गेलं तर कोणीतरी बाजूला केलं तर चेहरा पण बघता येत नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळे मी सांगेन की जेवढं तुम्ही लांबून बघाल तेवढे बाप्पा कुठूनही पावतो. असं नाही की चरणावरच जा, जिथे शक्य आहे तिथे नक्कीच जा. पण उगाच धावपळ करून ह्या गर्दीमध्ये त्रास करण्यापेक्षा लांबून तुम्ही आशीर्वाद घेऊ शकतात बाप्पाचे. तुम्ही किती छान गोष्ट सांगितलीत की देव देव मनात आहे, देव हृदयामध्ये आहे. तुम्ही कुठूनही नमस्कार करा, तो भक्तिभावानं केला असेल तर तो जरूर तुमच्या देवापर्यंत पोहोचतो. गणपतीला आपण कलाधिपती म्हणतो, तो 64 कलांचा अधिपती आहे. तुम्ही कलेचे पुजारी आहात आणि तुमच्या हातनं लालबागच्या राजाची आणि इतर सर्व गणपतींची जी सेवा घडते ती अखंडपणे अविरतपणे अशीच घडत राहो या आमच्या शुभेच्छा. आणि मनापासून धन्यवाद, आज इथे आलात आणि वेळ दिलात, आपल्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात, विशेष मुलाखतीत आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.